गुड इव्हनिंग स्टुडंट. आज जो पेपर झालेला आहे 26 एप्रिल 2026 ला, स्कॉलरशिप मराठी माध्यम पेपर फर्स्ट जो आहे मराठी, तर त्याचे आपण आन्सर की बघणार आहे. तर पहिल्यांदा कविता वाचून त्याच्यावरचे प्रश्न उत्तर आपल्याला द्यायचे आहेत. त्याचा पहिला प्रश्न आहे, कविता व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यानंतर याचे प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत. पहिला प्रश्न ह्याच्यामधला, कोकणची राणी कोणाला म्हटलेला आहे? तर ह्याच्यामध्ये कोकणची राणी कोणाला म्हटलेलं, ऑब्विसली रेल्वे. पुढील विशेषण विशेष असा म्हणजे अयोग्य जोडी ओटलायचं, डौल आणि घाटवळणे हे दोन्ही काय आहेत? अयोग्य जोडी आहे या दोन्हीची पण. नेक्स्ट वन, डोंगरची काळी मैना असं हे कॉमन शब्द आहे, तो बऱ्याच जणांना माहित असेल, करवंदला म्हणतात. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक 4, हे शब्द रिकाम्या बॉक्समध्ये ठेवायचे आणि त्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आणि पुढील बेटावर अडकलेल्या लोकांना घेऊन जाणाऱ्या ताफा, ह्याला शब्द समूहदर्शक शब्द निवडायचा आहे. आता काफिला आहे. आणि रिकाम्या जाई अलंकारिक शब्द निवडायचे. तर ह्याच्या काशीनाथच्या जुनाट दुखण्यावर वैद्यभुवाने रामबाण औषध शोधले. रामबाण म्हणजे एकदम ॲक्युरेट असणारा, त्याचा इलाज होईल अशी. त्यानंतरच बघूया आपण. 8वा प्रश्न आहे, काकू ओरडल्या, ए थांबा सगळे, पान वाटी तांब्या सगळं कोण उचलणार? तर ह्याच्यामध्ये किती विरामचिन्ह आलेले आहे? तर विरामचिन्ह आलेले आहेत एकूण 4. स्वच्छ केलेल्या फरशीवरती मोठे चौकोन जाणून त्याची वाट पाहत थांबले होते. उद्देश भाव उद्देश भाग ओळखा म्हणजे थांबले, घरचा वरचा भाव. यांच्यामध्ये स्वच्छ केलेले फरशीचे मोठे चौकोन हा उद्देश भाग आहे. नेक्स्ट वन, 10वा प्रश्न आहे याच्यामधला, माळा आवरताना आईला सर्व साऱ्या माळा माळा सापडल्या. ह्याच्यामध्ये दोन हे दिलेले आहे. माळा म्हणजे घरचा वरचा भाग जो असतो त्याला माळा म्हणतात. ओके. त्यानंतर प्रश्न 11वा, प्रघटित नसलेला शब्द कोणता आहे? तर परोपकार हा प्रघटित नसलेला शब्द आहे. नेक्स्ट, खालील दिलेला शब्द क्रमाने लावला असा उजव्याकडील तिसरा शब्द कोणता आहे? ते क्रमाने लावायचा. तिसरा शब्द आहे ऋण. आणि व्यक्ती आणि किताब ही ह्यापैकी चुकीची जोडी कोणती आहे? कुणी लिहिली नाहीये. ह्याने महात्मा फुले, सेनानायक बापट हे असणार आहे. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 14, खालील क्रियापद ओळखा. तर याच्यामध्ये पकडापकडी खेळता खेळता सगळ्या बी या जातील हे क्रियापद असणार आहे. आणि नेक्स्ट आहे जोड शब्द नसलेला पर्याय, जोड शब्द नाहीये, सांज वाद हे असणार आहे. पुढीलपैकी विरुद्धार्थी योग्य पर्याय निवडायचे. तर विलंब योग्य पर्याय, विलंब घाई हे असणार आहे. शेतात होती सूर्यफुले, पिवळी धमक टपोरी आणि टवटवीत. तर या वाक्यामध्ये नामांची संख्या किती आहे? तर 2 नामे येतात ह्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 18वा, क्वेश्चन पेपर आन्सर की सगळ्यांनी चेक करायचे आणि किती स्कोर होतोय तो मला कमेंटमध्ये सांगायचा आहे नक्की. आणि आपण स्कॉलरशिप, सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम स्कॉलरशिप, नवोदय एंट्रन्स एक्झामचे क्लासेस घेतो. क्लासेस लावायचे असेल तर लगेच संपर्क करा. एक वचन आणि अनेक वचनची जोडी दिलेली आहे. नेक्स्ट वन, पर्याय 19 नंबरचा प्रश्न बघूया आपण.
ह्याच्यामध्ये काही शब्द दिलेले आहेत, त्याचा अर्थपूर्ण शब्दातील क्रमांकाची जोडी बनवायची आहे. तर ज, प, व, क, मा, न ह्याच्यामध्ये अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतो तो बघा. चा- पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या. भार. भार म्हणजे काय? जड. अर्थ शब्दाचं जड आहे. आणि नेक्स्ट वन, अल्पबुद्धी असलेला व्यक्ती अति बडाया मारते या म्हणीचा अर्थ. वासरात लंगडी गाय शहाणी असणार आहे. आणि नेक्स्ट 21 नंबरचा प्रश्न बघूया आपण. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द पर्याय निवडा. गावातून, शेतातून, कधी लहान वाटेवरून सर्व जाणारे बिनचुकता गोठ्याकडे परत येतात. तर अधोरेखित शब्द, तर एक ह्याला एक समुदर्शक शब्द आहे, तर तो आहे पाणत. आणि अर्थपूर्ण वाक्यप्रचार, अपघातग्रस्त वाहनातील सर्व लोक सुखरूप आहेत. समाजात सर्वांचा जीव भांड्यात पडला. ओके. आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक 23. ह्याच्यामध्ये उतारा दिलेला आहे. उतारा वाचून त्याच्यावरचे प्रश्न उत्तर आहे. तर उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यानंतर प्रश्न उत्तर द्यायचे आहे. उतारावरील असलेले विधान, अयोग्य विधान आपल्याला शोधायचंय. आईने पक्षाला. उतारा पहिल्यांदा वाचून घ्या, त्यानंतरच आपल्याला याचं समजेल. उतारावरील विधान कोणते आहे? भिजवलेली डाळ खाल्ल्यामुळे पक्षी थोडासा तरतरीत झाला, हे असणार आहे अयोग्य. आणि त्यानंतर पुढील वाक्य, विशेषण पक्षासाठी आलेले नाही. तर चिमुकला हे पक्षासाठी आलेले नाहीये. खालीलपैकी कोणता शब्द समान अर्थाचा उतारामध्ये आलेला आहे? अजून एक पर्याय खाली आहे, बघते एकच मिनिट. हळू. हळू हा चौथा क्रमांकाचा पर्याय करेक्ट असणार आहे. आन्सर की सर्वांनी चेक करा आणि तुम्हाला जेवढा स्कोर होणार आहे तो लगेच मला कमेंट बॉक्स